बाप रे, खूप गरम व्हायला लागलाय. काय रे, तुला नाही होते का गरम? तुला गरमा झालेला बघून मला पण घाम फुटला ग. मी काय म्हणते, आपण आपण एसी घेऊया. एसी? हा, पण सध्या जरा कॅशनी आपण एसी घेऊ शकत नाही. तू थोडस बजेट EMI वर घेऊ, बाजूलाच मिळतो. नाही, पण EMI वरती थंडी विकत घेणं कधी पटतच नाही मला. का नाही घ्यायची, का नाही घ्यायची थंडी विकत? परवा त्या शिंदे वहिनींकडे गेले होते तर कशा म्हणाल्या माहितीये, खूप गरमी वाढलीये ना, एक काम करते, एसी लावते आणि 16 वर ठेवते. असं का? मुद्दाम मला जळवायला. रिडिक्युलस. त्या मानेताईंकडे गेले होते तर कशा म्हणतात, कोणत्या एसी मध्ये बसूया, बेडरूम मधल्या की हॉल मधल्या? ओ शिट यार, शिट. पण मी काय म्हणतो, आपण जर पुढच्या उन्हाळ्यात जर का हे तर काहीच नाही. त्या दिवशी त्या मसाणे वहिनींकडे गेले तर त्यांचा नवरा कसा म्हणतो, कसं आहे ना, एसी सगळ्यांनाच परवडेल असं नाही. काय मसाणे काका वयापेक्षा जास्तच बोललात. रश्मी, ओ पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं सोबत घे. EMI वरती का असे ना, आज आपल्या घरात एसी येणार. EMI ची चौकशी व्यवस्थित केलीस? हो, हा, झालं माझं काम, मी निघतो. थँक्यू. तुझं काम आपलं समाधान झालं का? ऐक ना, एक सांगू, काय? मला आपले शेजारी एसी वरून काहीच बोलले नव्हते. मी खोटं बोलले. काय झालं, सॉरी ना. तू खोटं बोलतीयस हे मला कळणार नाही इतकं कमकुवत आहे का माझं प्रेम? म्हणजे तुला माहित होतं? ऑफकोर्स. आय लव्ह यू. कसं आहे ना रश्मी, ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं ना, त्याच दिवशी मी ठरवलं होतं, मेहनत दुप्पट करेन, पण माझ्या बायकोचं मन कधी नाही मारणार. घरातल्या लक्ष्मीला खुश ठेवेन, तेव्हाच तर घरात लक्ष्मी येईल ना. आहेच मी लाडाची बायको. लाडाची बायको? नौटंकी. 2323 EMI प्रत्येक महिन्याला भरायचंय. नाही, आता ना आपण खूप सेव्हिंग करायचं. आजपासून रात्रीचं जेवण बंद. जेवण बंद? मग खायचं काय? थंड हवा. मस्त वाटतंय. मला तुला मिठीत घेऊन मस्त वाटतंय.